आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। महात्मन, आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय। सदेह जाणं मोठी गोष्ट नाही, परंतु आम्हाला आता इच्छा नाही। जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ। का मुनिराज, अशी प्रतिष्ठा तर भाग्यवंतालाच मिळते। परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं। देवराज, मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे। तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही पृथ्वीवर विजय प्राप्त करेल, तरीही त्याने आकाराने आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको। त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो, त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होतं। म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेनं या देहाचा त्याग करू। त्याची ही वेळ आली आहे मुनिश्रेष्ठ। मला जाणीव आहे, पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय। त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार। जशी आपली इच्छा। आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, कल्याण भव। आलास राम, तुझं स्वागत असो। महर्षी यात्रींनी तुला सत्य सांगितलं होतं। आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो। या धर्तीवरची आमची वेळ संपली आहे, म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते। मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुनीश्वर। देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थरहित होतो, तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरतं। मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल, तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत।
देवता स्वतः त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील. स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र? माझाही स्वार्थ होता. मी दिव्य दृष्टीने बघत होतो. महर्षी यात्रींना भेटून तू आमच्याजवळ येतोयस. तुझ्या दर्शनाच्या लालसेपुढे आम्ही इंद्राच्या निमंत्रणाला तुच्छ मानलं. आज तुझं दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम. भगवान, आपण माझ्या पित्यासमान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भावुक होत असतो. हे राम, ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं हे सद्गृहस्थाचा धर्म असतो, त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद, आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो. किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचं भंडार आहेस राम. आम्ही तुला काय शिक्षण देणार? आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे. आज देहत्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो. त्याचा स्वीकार कर राम. महामुनी, या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेन, पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही. असं का म्हणतोयस राम? कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात, ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो. जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे. मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती, ते ज्ञान, तो निस्वार्थी भाव प्राप्त करेन जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सारं प्राप्त करू द्या. अतिसुंदर. तू तुझ्या मर्यादेला शोभेल असंच बोललास राम. तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमानी मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील, हाच माझा आशीर्वाद आहे. राम, माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे. हे काय झालं दादा? मुनिवर शरभंग आपल्या योग अग्नीमध्ये आपलं पार्थिव शरीर आणि समस्त संस्कारांना भस्म करून एका अविनाशी पथावर गेले आहेत. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. फिरति करत मुनिजनास धन्य. फिरति करत मुनिजनास धन्य. राम लक्ष्मण
लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या पाहुन वाढे भक्ति अनन्य पाहुन वाढे भक्ति अनन्य राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या भरत राज सेवेसी लागे दीप पेटवून उर्मिला जागे उभी खिडकीशी कौसल्या राहे सुत येण्याची वाट ती पाहे वाटत याची बघता बघता सरली 10 वर्षे शुष्क नजर जीवन ही सुने श्वेत केश झाले तिथे राम कर्तव्य पथावर चालत राही निरंतर कर्मवीरा नसे काही हर्ष विषादी अंतर घे सीते, घे लक्ष्मणा, बस. खा सीते. दादा. हा लक्ष्मणा. वनात आपल्याला फिरता फिरता 10 वर्ष लोटली. इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो. त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत. लक्ष्मणा, फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा? नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असतं. त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे. हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत, हे जे नगर आणि वस्त्यांमध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, ते फार दुर्लभ लोक आहेत. यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो. केवळ दर्शनाने काय लाभ होतो? सीते, ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते, त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान, त्यांच्या शक्ती, त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो. ते काही न बोलताच खूप काही देतात. तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत, तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील. जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या दारं उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं.
जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसतात, तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील. लक्ष्मणा, जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात, अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे. सगळ्यात मोठी शक्ती मनाची आहे, परंतु मन एका चंचल घोड्याप्रमाणे कधीही स्थिर राहत नाही. योगाद्वारे चित्रवृत्तींचा विरोध करून जो मनाला काबूत ठेवतो त्याचं मन सर्वव्यापी आत्म्यांच्या अधीन असल्यामुळे तो संसाराच्या समस्त शक्तींवर अधिकार प्रस्थापित करतो. राम, आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट गोष्टींना प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी ओळखत राहिलं पाहिजे. आपल्या कर्माला ओळखण्यासाठी मनुष्याकडे एकच कसोटी आहे. त्याने असा विचार करावा की जर तो आज मरण पावला तर माझं हे कर्म कोणत्या गणतीत जाईल. म्हणून जर का काही चूक झाली तर तिला ताबडतोब सुधारलं पाहिजे. असा विचार करू नये की आजची चूक उद्या सुधारेल. कधी कधी काळ उद्यापर्यंत थांबत नाही. धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आवश्यक आहे. जर ज्ञानाचा प्रकाश नसेल तर अंधकारपूर्ण मार्गावर धर्म एका आंधळ्याप्रमाणे भटकू शकतो. जिथे जीवन आहे तिथेच मृत्यू आहे, जिथे मंगल आहे तिथेच अमंगलही बरोबर उभं असतं. केवळ सुख पकडायला जाशील तर त्याच्या छायेत दुःखही बरोबर उभं असलेलं पाहशील. म्हणजेच जो सुख आणि दुःख दोन्हीपासून विरक्त होऊन आत्म्यामध्ये विलीन होतो त्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. त्यालाच मुक्ती म्हणतात. जसं पावसाचं पाणी सर्व झाडाझुडपांवर एक समान पडत असतं, परंतु कोणाला लाल फुलं येतात तर कोणाला पिवळी पानं येतात, त्याचप्रमाणे एकाच विद्येचा भिन्न भिन्न प्राणीमात्रांवर त्यांचे संस्कार आणि अनुभवानुसार भिन्न भिन्न प्रभाव पडत असतो. दगडावर लिहिलेली अक्षरं कधीच पुसली नाही जात, परंतु पाण्यावर लिहिलेलं एक क्षणभरही नाही राहत. मनातला क्रोध आणि शत्रुत्वाला तेवढाच वेळ ठेवलं पाहिजे जेवढा वेळ पाण्यावर लिहिलेलं राहू शकतं. श्रीराम, धनाव्यतिरिक्तही तू काहीही देऊ शकतोस. एक गोड शब्द, एक प्रेमाने भरलेला हास्य, त्याचं मोल तर धनापेक्षाही जास्त असतं. प्रत्येक प्राणी देवाचा अवतार आहे, परंतु तो आपल्याच मायाजालामध्ये फसून आपल्या स्वतःलाच नाही ओळखत. या मायाजालातून प्राणी कसा मुक्त होऊ शकतो मुनिराज? स्वतःला ओळखून, आपल्या भवस्वरूपाला ओळखून स्वतःच स्वतःला फसवतो आणि स्वतःच मुक्तीचा मार्ग विचारत फिरतो. हीच तर मायापतीची माया आहे. सन्मुखनाथ तरी नयन न उघडी. मायापतीची पाहुन माया विकल नयन उघडी. अद्भुत योगायोग असे
तृषार्ताशी ये पाणी स्वतः अद्भुत योगायोग असे हा तृषार्ताशी ये पाणी स्वतः. मुनिवर सुतीक्ष्ण, मी दशरथ पुत्र राम आपल्याला प्रणाम करतो. भगवान, आपण स्वतः चालून आपल्या भक्ताजवळ आला आहात. कधीपासून ज्या श्री चरणांना हृदय पटलावर बसवून वाट पाहत होतो, आज त्यांना साक्षात प्रणाम करण्याचा अवसर आपण मला दिलात. महात्मन, मी तर मनुष्य मात्र आहे. मला देवता म्हणून वंदू नका. राम, ऋग्वेदामध्ये सांगितलंय, एकम सत्य विप्रा कौदन वदंती. सत्य एक आहे, परंतु ज्ञानी लोक त्यांना विभिन्न नावांनी पुकारत असतात. अर्थात ईश्वरच सत्य आहे, तो विभिन्न रूपांमध्ये प्रकट होत असतो. या अनेकतेतील एकात्मतेमुळेच जर मला तुमचं तेच रूप पण दिसलं असेल जे भगवान विष्णू किंवा शंकराचं आहे, तर त्यात आश्चर्य काय आहे? मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.